मालवणमध्ये पहिल्या फेरीत भाजपची आघाडी, त्यामुळे कोकणामध्ये काय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष असताना मालवणमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. नगराध्यक्ष पदांची सद्यस्थिती: भाजप 21, शिवसेना 5, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार 3, काँग्रेस 3, ठाकरेंची सेना 1 आणि इतर 3 असं राज्याचं 288 ठिकाणचं चित्र आहे. 36 जागांचे कल समोर आले. त्यामुळे या कलांमध्ये अर्थातच पुन्हा एकदा भाजपने आघाडी आपल्याला घेतलेली दिसतेय. तर ज्याच्यामध्ये आपण म्हणतोय भाजप 21, शिवसेना 5, राष्ट्रवादी 3, काँग्रेस 3, राष्ट्रवादी शरद पवार अजूनही खातं उघडता आलेलं नाहीये त्या पक्षाला. ठाकरेंची शिवसेना 1, इतर 3 अशी सध्याची स्थिती आहे. आणि 36 हे जे आकडेवारी समोर आली आहे ज्याच्यामध्ये 21 ठिकाणी भाजप सध्या आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय. आणि ही नगराध्यक्षांची टॅली आहे. बारामतीची अपडेट: बारामतीमध्ये अजित पवारांचे सचिन सातव हे उमेदवार आहेत आणि ते नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. बारामतीमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगलेला पाहायला मिळालेला. मालवणमध्ये, कोकणात काय होतंय तर मालवणमध्ये पहिल्या फेरीत भाजपनं बाजी मारली आहे. नांदेडमध्ये 4 ठिकाणी भाजप आघाडीवर आहे. अशोक चव्हाणांवरती जबाबदारी होती. कणकवलीची निवडणूक खूप इंटरेस्टिंग झाली. शहर विकास आघाडीचे संदेश पारकर हे 3 मतांनी आघाडीवरती आहेत. खूप चुरस, खूप अटीतटीची निवडणूक होणार हे स्पष्ट आहे. संदेश पारकर यांच्यासाठी किंवा यांच्या बाजूनं सर्वपक्षीय एक प्रकारे उभे राहिले आणि संदेश पारकरांच्या निवडणुकीत टेक्निकली असं झालंय की एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे सुद्धा त्यांनी हातमिळवणी केली. कारण शहर विकास आघाडीमध्ये सगळेच पक्ष एकत्र आहेत आणि विरुद्ध भाजप असं चित्र आपल्याला दिसतंय. धाराशिवच्या कळंबमध्ये शिवसेनेच्या सुनंदा कापसे या सुद्धा आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा टाली सांगूया: भाजप 23, शिवसेना 7, राष्ट्रवादी 3, काँग्रेस 3 आणि ठाकरे सेना 1 आणि इतर 3 अशी सध्याची परिस्थिती. पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खातं उघडता आलेलं नाहीये. खरं आहे. त्यामुळे सध्या 45 कल आपल्या समोर आहेत ज्याच्यामध्ये अर्थातच 45 मध्ये निम्म्याहून जास्त जवळपास जर आपण आकडेवारी बघितली तर भाजप आघाडीवर आहे. कोल्हापूरमध्ये चंदगडमध्ये नगरपंचायत निवडणुकीत भाजपने आघाडी घेतली आहे. कोल्हापूरमधली अपडेट: चंदगडमध्ये भाजप आघाडीवर, धाराशिवच्या कळंबमध्ये शिवसेनेच्या सुनंदा कापसे आघाडीवर, तर तिकडे सिन्नरमध्ये ठाकरेंची शिवसेना आघाडीवर, पालघरमध्ये शिवसेनेचे उत्तम घरत नगराध्यक्षपदासाठी आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय. आणि सध्याची टॅली: भाजप 26, शिवसेना 8, राष्ट्रवादी 5, काँग्रेस 3, ठाकरे सेना 1 आणि इतर 3. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला अजूनही खातं उघडता आलेलं नाही. आणि आता नगरसेवक पदावरती सुद्धा आपण नजर टाकली कारण एका बाजूला आपल्याला नगरसेवक पदाची टॅली दिसते. बारामतीची टॅली आपण जर का बघायला गेलो तर राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी 8च्या 8 जागांवरती सध्या आघाडीवर आहे. सांगोल्यामध्ये भाजप 2, शिवसेना 1 हे नगरसेवक पदाचं आपण सांगतोय. तर वरची टॅली जी आहे ती नगराध्यक्ष पदाची टॅली आहे. 56 जागांचे कल हाती आलेत. भाजप 31, शिवसेना 11, राष्ट्रवादी 5, काँग्रेस 3. राजापूरमध्ये महायुती 6 तर महाविकास आघाडी 4 जागांवरती आघाडीवर आहे. कोकणामध्ये खूपच टशन पाहायला मिळालं आपल्याला. युती सुद्धा काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढते. पण राजापूरमध्ये महायुती 6 आणि महाविकास आघाडी 4 जागांवरती आघाडीवर आहे. कोकणातला निकाल काय येतात याची कमालीची उत्सुकता आहे. कारण कोकणातल्या प्रत्येक जिल्ह्यात, रायगडमध्ये, रत्नागिरीमध्ये, सिंधुदुर्गमध्ये आपल्याला खूप वेगवेगळी राजकीय कॅल्क्युलेशन्स पाहायला मिळालेली आहेत. भाजप 31 आहे आणि त्याच्या पाठोपाठ एकनाथ शिंदेची शिवसेना अश्विन आणि मग नंबर लागतो तो अजितदादांच्या राष्ट्रवादीचा. काँग्रेस त्यांच्या खालोखाल आहे. इतर त्याच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळतात. पण ठाकरेंची सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे अगदी हळूहळू पुढे सरकतानाचं चित्र आहे. औसामध्ये काय होते? औसामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार परवीन शेख हे आघाडीवरती आहेत. अभिमन्यू पवार यांचा मतदारसंघ आहे तो, जे देवेंद्र फडणवीसांचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात. आमदार सुद्धा आहेत भाजपचे. पण इथे राष्ट्रवादीचे अजित पवारांच्या पक्षाचे परवीन शेख यांनी आघाडी घेतली आहे नगराध्यक्षपदासाठी. त्यामुळे सध्या 57 ठिकाणचे कल आपल्या समोर आलेले आहेत ज्याच्यामध्ये भाजप 31, शिवसेना 11, राष्ट्रवादी 6, काँग्रेस 3, राष्ट्रवादी शरद पवार 1 त्यांच्या पक्षाचा आता खाता उघडलेला आहे. ठाकरे सेना 2, इतर 3. त्यामुळे 58 ठिकाणचे आता कल समोर येतात. औसामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे परवीन शेख हे आघाडीवर, पालघरमध्ये शिवसेनेचे उत्तम घरत हे आघाडीवर. त्यामुळे ठिकठिकाणी वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांनी आघाडी मिळवलेली आहे. आणि कोकणामध्ये जसं आपण म्हणतोय काटेकी टक्कर आहे. लातूर, रेणापूरची अपडेट येते. मोजणीची पहिली फेरी पूर्ण झाली. रेणापूरमध्ये मोजणीची पहिली फेरी पूर्ण होत असताना औसामध्ये अजितदादांनी आघाडी घेतलेली आहे. कन्हानमध्ये भाजपचे राजेश शेंद्रे हे आघाडीवरती आहेत. पालघरमध्ये नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचे उत्तम घरत यांनी आघाडी घेतलेली आहे.
बऱ्याच ठिकाणी आता हळूहळू कलांचं रूपांतर निकालामध्ये व्हायला सुद्धा सुरुवात होईल, कारण संख्या छोटी आहे. 288 पैकी 61 ठिकाणचे निकाल किंवा कल आपल्या हाती आलेत, ज्यापैकी भाजप आतापर्यंत कलांच्या बाबतीत आघाडीवरती आहे. त्या खालोखाल एकनाथ शिंदेची शिवसेना, मग अजित पवारांची राष्ट्रवादी. भाजपचे राजेश शेंद्रे यांनी कन्हानमधनं आघाडी घेतली आहे, तर पालघरमध्ये सुद्धा एकनाथ शिंदेची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. पालघरमध्ये शिवसेनेचे उमेदवार आघाडीवरती आहेत. लातूरच्या रेणापूरमध्ये पहिली फेरी जी आहे मतमोजणीची ती आता पूर्ण झालेली आहे. तर तिकडे सिंधुदुर्गामध्ये देखील अपडेट आलेली आहे. वेंगुर्ले नगर परिषदेत शिंदेची शिवसेना आघाडीवर आहे. त्यामुळे कोकणामध्ये नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष असतानाच आता तिकडे खूप इंटरेस्टिंग सुरुवातीच्या जे कल आहेत ते बघायला मिळतात. कारण 6-4 राजापूरमध्ये आपण बघितलेलं होतं आणि कोकणामध्ये निलंगा भाजपचा उमेदवार आघाडीवर. निलंग्याची अपडेट येते, भाजपचा उमेदवार तिकडे आघाडीवर आहे. आणि नगरसेवक पदाची जी टॅली आहे ती सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. नांदगावमध्ये, नाशिकच्या नांदगावमध्ये शिवसेनेनं 7ही जागांवरती आघाडी घेतलेली, ज्या 7 जागांचे कल आपल्याकडे आलेत. जामनेरमध्ये भाजप 10 जागांवरती आघाडी घेऊ नये, जामनेरची जबाबदारी अर्थातच गिरीश महाजन आणि त्यांच्या पत्नी सुद्धा विजयी झालेल्या आहेत नगराध्यक्ष पदासाठी. फैजपूरमध्ये 26 जागा, तिथे भाजपनं 4 जागांवरती आघाडी घेतली आहे. भुसावळमध्ये 51 जागांपैकी सुद्धा 4 जागांवरती सध्या भाजप आघाडीवरती असल्याचं चित्र आहे. 37 ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे उमेदवार पुढे आहेत. त्या खालोखाल एकनाथ शिंदेची राष्ट्रवादी आपल्याला आघाडी घेताना पाहायला मिळते. 15 ठिकाणी एकनाथ शिंदेची शिवसेना आघाडीवर, राष्ट्रवादी अजित पवारांचा पक्ष 6 ठिकाणी, काँग्रेस 4, राष्ट्रवादी शरद पवार 1, ठाकरेंची शिवसेना 3, इतर 3. एकूण 70 ठिकाणचे कल किंवा निकाल आपल्या समोर येत आहेत, ज्याच्यामध्ये 37 ठिकाणी म्हणजे पुन्हा एकदा निम्म्याहून जास्त ठिकाणी भाजप सध्या आघाडीवर असल्याचं बघायला मिळते. मालवण नगराध्यक्षपदासाठी सेनेच्या ममता वराडकर आघाडीवर. मालवणकडे सगळ्यांचं लक्ष आहे आता आणि तिकडे सेनेच्या उमेदवार आघाडीवर आहेत. मालवणमधली निवडणूक प्रचंड चुरशीची झालेली होती. केवळ आरोप प्रत्यारोप नाही, तर ही थेट एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप अशी ही लढत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी काय होतंय की जिथे थेट हे 2 पक्ष महत्वाचे सत्तेतले पक्ष आमने सामने आले. तुळजापूरमध्ये भाजपचे पिंटू गंगणे हे 284 मतांनी आघाडीवरती आहेत. पिंटू गंगणे आणि जे त्यांचे विरोधक आहेत मगर यांच्या समर्थकांमध्ये 2च दिवसांपूर्वी मोठा वाद झालेला होता. तुळजापूरची निवडणूक प्रतिष्ठेची केली शिवसेनेनं सुद्धा, भाजपनं सुद्धा. त्यामुळे भाजपचे पिंटू गंगणे 284 मतांनी सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे. नगराध्यक्ष पदाचे ते उमेदवार आहेत. तर खामगावमध्ये बुलढाणामध्ये काय होतंय, आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पिछाडीवरती आहे. संजय गायकवाड शिवसेनेचे, ठाकरेंच्या शिवसेनेचे आहेत ते, आणि त्यांच्या पत्नी मात्र पिछाडीवर आहे. त्यामुळे काही वेगळे निकाल आता समोर येतात का पाहणं महत्वाचं आहे. तिकडे बुलढाण्यात संजय गायकवाडांची पत्नी पूजा गायकवाड या पिछाडीवर गेलेल्या आहेत. ही आताची मोठी अपडेट म्हणावी लागेल. सत्ताधारी आमदार आहेत संजय गायकवाड, मात्र त्यांच्या पत्नी पूजा गायकवाड या सध्या पिछाडीवर आहेत. बुलढाण्यातनं हा कल जो आहे तो आपल्या समोर आलेला आहे. तर लोणावळ्यात राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे आघाडीवर आहेत. तिकडे तुळजापुरात भाजपचे पिंटू गंगणे 284 मतांनी आघाडीवर. साताऱ्यात दोन्ही राजेंना धक्का, अपक्ष उमेदवारांनी खातं उघडलंय. साताऱ्यातली अपडेट, जिकडे अर्थातच आपण म्हणतो की दोन्ही राजेंचं वर्चस्व आहे, मात्र तिकडे नगराध्यक्षपदासाठी मवियाच्या हुस्नबानू खलिफे या आघाडीवर आहेत. आणि साताऱ्यामध्ये दोन्ही राजे हे एकमेकांच्या विरोधात राहिलेले आपण पाहिलेले आहेत निवडणुकांच्या वेळेला. पण या वेळेला या दोघांनी समेट केलेली होती. राजापूरमध्ये नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीच्या हुस्नबाबू खलिफे यांनी आघाडी घेतलेली आहे. राजापूरचं चित्र जे मगाशी आपण पाहिलेलं होतं ते 6 ठिकाणी महायुती आघाडीवरती होती, 4 ठिकाणी महाविकास आघाडी. साताऱ्यामध्ये दोन्ही राजांना धक्का बसतोय, अपक्ष उमेदवारांनी खातं उघडलेलं आहे. तर रायगडमध्ये श्रीवर्धन आणि रोह्यात राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर दिसत आहेत. रायगड अर्थातच राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्यासाठी खूप प्रतिष्ठेचा असा तो सगळा भाग आहे आणि तिकडे श्रीवर्धन आणि रोह्यामध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली. तर साताऱ्यात मात्र काहीतरी इंटरेस्टिंग वेगळं समीकरण कदाचित समोर येऊ शकतं. आणि रायगडमध्ये अश्विन, जसं तू म्हणाला सुनील तटकरे, तर जेव्हापासून हे सरकार अस्तित्वात आलं तेव्हापासून रायगडमधला महायुतीतला वादच समोर आलेला आहे. मग तो पालकमंत्री पदापासून ते आत्ताच्या निवडणुकांपर्यंतचा वाद आहे. तटकरेच्या विरोधात शिंदेचे सगळे आमदार म्हणा, स्थानिक पदाधिकारी पाहायला मिळतात. साताऱ्याची अपडेट आपण अर्थातच अधिक जाणून घेणार आहोत. पण दोन्ही राजेंना एक प्रकारे धक्का सुरुवातीच्या कलांमध्ये दिसतोय. रोह्यात आणि श्रीवर्धनमध्ये सुनील तटकरेंनी बाजी मारलेली आहे. बुलढाण्यामध्ये काँग्रेसच्या उमेदवार आघाडीवरती आहेत, तर परभणीमध्ये राष्ट्रवादीच्या सबिया बेगम यांनी आघाडी घेतलेली. अश्विन, त्यामुळे ठिकठिकाणचे अपडेट आपल्या हाती यायला लागलेले आहेत. सध्या नगराध्यक्ष पदाचे कल काय सांगतात? भाजप 41, शिवसेना 15, राष्ट्रवादी 7, काँग्रेस 5,
राष्ट्रवादी शरद पवार 1, ठाकरेंची शिवसेना 3, इतर 4, 76-77 कल साधारण हाती आलेले आहेत, ज्यामध्ये 41 कल किंवा 41 ठिकाणी भाजपने आघाडी घेतली. आणि आपण प्रेक्षकांना हेही सांगायला हवं की इथे दोन गोष्टी आहेत, म्हणजे नगरसेवक कुणाचं पॅनल किंवा कुणाचे सर्वाधिक नगरसेवक त्या परिषदेमध्ये किंवा पंचायतीत निवडून येतात हे तर बघावं लागणार आहे, पण दुसरीकडे नगराध्यक्ष पदाची निवडणूक सुद्धा थेट झाली आहे. त्यामुळे नगराध्यक्ष कुणाचा याची सुद्धा चर्चा आहे. असंही होऊ शकतं काही ठिकाणी की नगरसेवक जास्त हे एका पॅनलचे किंवा एका पक्षाचे असतील, पण नगराध्यक्ष हा त्यांच्या विरुद्ध पॅनलचा असू शकतो. खरंय. आणि त्याच्यामुळे ही आकडेवारी सध्या आपल्या समोर आहे. 80 ठिकाणचे कल समोर आलेले आहेत. 42, 16, 9, 5 अशी सध्याची स्थिती. काँग्रेस ज्यांनी मगाशी विजयजी वडेट्टीवारांनी दावा केलेला की आपण दुसऱ्या नंबरवर राहू, सध्या मात्र चित्र वेगळं दिसतंय. सध्या शिवसेना, शिंदेची शिवसेना दुसऱ्या नंबरला आहे, राष्ट्रवादी तिसऱ्या नंबरला आणि काँग्रेस सध्या चौथ्या नंबरला आहे. बघूया आता अंबरनाथ बदलापुरात अजूनही मतमोजणीला सुरुवात नाहीये. ही एक अपडेट येते. पालघरमध्ये जव्हारमध्ये भाजपच्या उमेदवार आघाडीवर, तर रायगडमध्ये श्रीवर्धन आणि रोह्यात राष्ट्रवादी उमेदवार आघाडीवर. अंबरनाथचा आपल्याला उल्लेख करावा लागेल, कारण काल जेव्हा मतदान झालं तेव्हा सुद्धा तिथे प्रचंड मोठा राडा पाहायला मिळाला. पोलिसांना अगदी लाठीचार्ज करण्याची वेळ आलेली. त्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये अजूनही मतमोजणी का सुरू झालेली नाही हे आपल्याला बघावं लागणार आहे. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यामध्ये भाजपचे राजन गिरप ह्या आघाडीवरती आहेत, तर पालघरच्या जव्हारमध्ये भाजपच्या पूजा उदावन यांनी आघाडी घेतली आहे. श्रीवर्धन रोह्यात सुनील तटकरे यांचे उमेदवार, राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर पाहायला मिळतात. बुलढाण्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार आघाडीवरती आहेत. भाजपच्या प्राजक्ता कारू या उमरेडमधनं आघाडी घेत आहेत. नागपूर विदर्भाचे निकाल सुद्धा तितकेच इंटरेस्टिंग असतील. अश्विन, खरंय, नागपूरमध्ये देखील सगळ्यांचं लक्ष आहे, तर तिकडे कोकणात देखील रत्नागिरीची आता अपडेट आलेली. शिवसेनेच्या शिल्पा सुर्वे या आघाडीवर आहेत. त्यामुळे रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल, ठिकठिकाणी काय घडतंय, तर तिकडे पालघरमध्ये अपडेट आलेली आहे. जव्हारमध्ये भाजपच्या उमेदवार आघाडीवर, रायगडमध्ये श्रीवर्धन, रोह्यात राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर. आणि 84वर ती संख्या गेलेली आहे तिकडे नगराध्यक्षपदाची. भाजप 46, शिवसेना 16, राष्ट्रवादी 9. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचे जे तिन्ही पक्ष आहेत ते सध्या पुढे दिसत आहेत. काँग्रेस 6 ठिकाणी आता आघाडीवर, काँग्रेसची आघाडी वाढली. आणि हे जे 3 नेते आहेत भाजपचे, शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे, म्हणजे पक्षप्रमुख आपण एक प्रकारे म्हणूयात की देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, पायाला भिंगरी लावून हे लोक फिरले या निवडणुकांमध्ये. तुफानी प्रचार या तीनही नेत्यांनी केला. कुठे त्यांनी महायुती म्हणून केला, तर कुठे त्यांनी आपल्या स्वतंत्र उमेदवारांसाठी हा प्रचार केला. पण एक प्रकारे तुफान प्रचार या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. बुलढाण्याचे अपडेट, काँग्रेसच्या उमेदवार लक्ष्मी या आघाडीवरती आहेत, तर राष्ट्रवादीच्या सबिया बेगम यांनी परभणीतनं आघाडी घेतली आहे. तर अंबरनाथ बदलापूरमध्ये अजूनही मतमोजणीला सुरुवात झालेली नाहीये. मगाशी आपले प्रतिनिधी देखील आपल्याला सांगत होते, अंबरनाथ बदलापूर तो सगळा पट्टा म्हणजे तिकडे रवींद्र चव्हाण विरुद्ध श्रीकांत शिंदे अशी थेट लढत आहे, जे दोघंही महायुतीतलेच आहेत. खरं म्हणजे ते सत्तेमध्ये एकत्र आहेत, पण तिकडे या निवडणुकीमध्ये ते एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले. तर तिकडे परभणीत मानवत राष्ट्रवादीच्या उमेदवार जे आहेत त्यांची अपडेट येते. पालघरमध्ये, जव्हारमध्ये भाजपच्या पूजा उदावंत आघाडीवर, रायगडमध्ये श्रीवर्धन, रोह्यामध्ये राष्ट्रवादी उमेदवार आघाडीवर, तर बुलढाण्यात काँग्रेस उमेदवार लक्ष्मी काकस यांनी आघाडी घेतली आहे. नगराध्यक्ष पदांचा विचार केला तर 288 पैकी जवळपास 89 जागांचे निकाल कल आपल्या हाती आलेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.